शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून LRT ट्रॅम हा अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय ठरू शकतो, असे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडले. BRT मार्ग दुरुस्त करून त्यावर LRT धावू शकते आणि त्यामुळे खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान ग्रीन थंब संस्थेने खडकवासला फुरसुंगी पाणी बोगदा प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पावर हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा केवळ 1% निधी गाळ काढणीस वापरल्यास मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असा संस्थेचा दावा आहे. मागील 20 वर्षांपासून गाळ काढून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचे कार्य ग्रीन थंब करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेने सांगितले की कालवा बंद झाल्यास परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि पक्षी प्राण्यांच्या पाण्याच्या स्रोतांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच कालव्यालगतच्या मार्गांवर दुचाकी आणि सायकलींना परवानगी दिल्यास रस्त्यांवरील 50% वाहतूक कमी होऊ शकते, अशी ही मागणी करण्यात आली. नमस्कार, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आज आम्ही पत्रकार परिषद मुख्यतः याच्यासाठी घेतली की आम्ही भूतपूर्व सैनिक निवृत्तीनंतर दुसऱ्या इनिंग मध्ये समाजसेवा करायचा आम्ही एक निर्धार बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. एकेकाळी आपण 90 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज 30 लाख पण राहिलं तर त्याला सुंदर आणि सुदृढ करायचं ही आमची धडपड आहे. आता 3 विषय घेऊन आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. पहिला विषय मेट्रोला विरोध. आता मी 60 देश फिरलो, जगामध्ये कुठं सुद्धा मेट्रो नाही आहे, सगळीकडे LRT आहे. आणि 5 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा चीनच्या दौऱ्यावर गेलो तर चीनमध्ये तर तिथं जी जमिनीवर पळणारी जी गाडी आहे त्याला LRT म्हणतात, जी आजच्या ह्या क्षणाला आपल्या कलकत्तामध्ये आहे, जी मुंबईमध्ये होती 68 पर्यंत, तर त्यांची जी गाडी आहे ती जमिनीवरून पळतात. काही बांधकाम नाही, काय नाही, रूळ पण नाही, त्याच्यात फक्त सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत. त्याच्यामुळं काही खर्च नाही आणि स्वस्त आणि मस्त पर्याय, म्हणजे लहान बाळ सुद्धा रांगत ते वर चढू शकते. आपल्याकडे आता जे चाललेलं आहे पुण्याला विद्रूप करून टाकलं, जिथं तिथं खांब. आता तुम्ही कर्वे रोडला जर गेला तर मध्ये एवढा मोठा खांब केले, म्हणजे जेवढं कर्वे रोड तो अर्धा पण नाही राहिला, मध्ये एवढे मोठे खांब, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या गरिबांसारखे 1000 घरं होते, इतकं सिमेंट आणि स्टील जाते, इतका भयानक खर्च. आणि जे दोन्ही बाजूला जे पादचारी मार्ग त्याच्यावरती तुम्ही जसे सरकणारे जिने लावले जसे 5 स्टार मध्ये असणार, इतका खर्च भयानक खर्च, कोणी त्याला बोलायलाच तयार नाही. आणि हे जर तुम्ही याच्यावर 100 रुपये खर्च करायचा असला तर हे 5 रुपयामध्ये होणारी कल्पना आम्ही देतोय. अच्छा, म्हणून माझी विनंती आहे पुनश्च की आता इथून पुढे जे पण मेट्रो करूच नका, हे जमिनीवरचं पळवा. आणि हा फार सुंदर आणि मस्त पर्याय आहे. तुम्हाला टेक्नॉलॉजी सगळी मिळेल चायनाकडून आणि आपली सगळी लोक हुशार आहेत, त्याच्यामुळे मेट्रोला विरोध. दुसरा माझा विरोध आहे खडकवासल्यापासून फुरसुंगी पर्यंत 28 किलोमीटरचा बोगदा करतायत पाण्याचा. तो कशासाठी? म्हणे आमचे अंदाजे 2 TMC पाणी वाचेल. अरे तुम्हाला 2 TMC पाणी मीच देतो ना, गेल्या 25 वर्षात मी करून दाखवले पुण्यामध्ये खडकवासल्यावरती. तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा सगळं पाणी म्हणजे हा तलाव सगळा नागडा उघडा होतो आणि त्याच्यामध्ये 1 एकर, 5 एकर, 10 एकर, 100 एकर, 500 एकराची पठारं झालीत. आणि ही पठारं कशामुळे झालीत? कारण कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे. तर ते काढलं तर तुम्हाला 2 TMC पाणी मिळालं. ऑलरेडी आम्ही ते काम करतोच आहे. आतापर्यंत आम्ही 30 ते 35 लाख ट्रकवर माती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली. म्हणजे याच्यात कॅस्केडिंग बेनिफिट आहेत. म्हणून हा कॅनॉल तुमचे जे डोक्यात आहे ते करूच नका आणि ओपन कॅनॉल धावून द्या ना. कारण कॅनलच्या दोन्ही बाजूला लोकांची घरं असतात, कुणाचे ट्यूबवेल असते, कुणाची बोरवेल असते, त्याला पाणी लागेल, पशुपक्ष्यांना पाणी मिळेल. आणि जर बाष्पीभवन नाही झालं तर पाऊस तरी कसा पडणार? आणि राहून द्या ती सुंदरता. आणि त्याच्या दोन्ही कडेला जे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण मारली, ते 2 व्हीलर साठी वापरा ना, म्हणजे तुमचा 50% रोडवरचा पण तणाव कमी होईल. आता पुण्याची फोरकास्ट असं आहे, पुढच्या 2 वर्षात 9 मिलियन पॉप्युलेशन, 90 लाख लोकसंख्या होणार आहे. तुम्ही चालू शकणार नाही साहेब रस्त्यावर, इतकं भयानक आहे. म्हणून मेट्रो पण बंद आणि कॅनॉलच्या दोन्ही बाजूचे रस्ते 2 व्हीलर साठी ओपन करा इमिजिएटली, म्हणजे तिथं अतिक्रमण होणार नाही. म्हणजे 50% तुमच्या रस्त्यावरचा पण आणखी भार कमी होईल. आणि तिसरा माझा मुद्दा आहे की मदरशांना बंदी घाला. आता मदरशामध्ये काय होतं तुम्हाला एक क्लिप दाखवली. अरे मदरशातल्या प्रिन्सिपलला सुद्धा राष्ट्रगीत येत नाही, शिक्षकांना येत नाही. आणि मुलांना विचारलं प्रश्न तर तुम्ही ऐकलंच काय? तर माहितीच नाहीये. त्याला घाला ना चांगल्या शाळेमध्ये, तुम्ही मदरशात ठेवूच नका. आणि मदरशामधलं पोरग पुढे जाऊन टायर पंक्चर वगैरे हेच जळण्याचं काम करतं. पण त्यानं जर इंग्लिश शाळेत घेतात, माझा ड्रायव्हर मुसलमान आहे, त्याच्या मुलाचा मी काढून चांगल्या शाळेत घातलं, ते पोरग आज इंग्लिश बोलायला लागले.
तर सांगायचा उद्देश काय, आमचं काही मुसलमानांशी वैर नाहीये, पण त्यांनी पण चांगलं व्हावं, आमच्या बरोबर यावं. आणि नाहीतरी ह्या देशाची फाळणी एकदा झालेली ना 47 साली धर्माच्या नावावर, पण गेलं कोणीच नाही, सगळे इथेच राहिले ना. ते इथे राहिले तर ह्याच्यासारखं राहावं नाही, ह्याचं वंदन करा ना ह्या मातीला. पण तुम्ही वंदे मातरम म्हणत नाही, पण जनगण म्हणत तरी म्हणा. चलो, थँक्यू सर.